जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण TIT परीक्षा तसेच शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये जी याचिका पेंडिंग होती त्याचा निकाल लागलेला आहे। त्याचं शेड्यूल शेवटी एकदा जे आहे परीक्षा परिषदेच्या वतीने कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपल्याला आता येणाऱ्या कोणत्या महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे त्याचं टेंटेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी मिळून गेलेला आहे। त्यातल्या त्यात आपण ते बघणारच आहोत, परंतु सध्या चालू असलेल्या शिक्षक भरतीवर या गोष्टींचा कोणता परिणाम होऊ शकतो का त्याविषयी देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया पहिल्यांदा ती कोर्टाची जी ऑर्डर आहे त्यामध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल कोणतं देण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपण सध्या चालू असलेली जी शिक्षक भरती आहे त्याच्यावर देखील डिस्कस करणार आहोत। मित्रांनो बघा, या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट जी आहे त्यामध्ये एक याचिका या ठिकाणी टाकण्यात आली होती। एक कॅन्डिडेट आहे, या कॅन्डिडेटचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या याचिकेची जी शेवटची सुनावणी आहे, निकाल लागलेला आहे त्या दिवशी, ती सुनावणी 5 एप्रिल 2024 ला झालेली आहे। या संदर्भामध्ये मी तुम्हाला लोकांना ऑलरेडी जी आहे थोडीशी कल्पना देऊन ठेवली होती। आता ही याचिका कशासाठी टाकण्यात आली होती, तर या याचिकेमध्ये महत्त्वाचा मुद्दा हाच होता की येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे इथे आपण 3 नंबरचा जर पॉइंट बघितला, वी आर इन्फॉर्म दॅट द नेक्स्ट स्टेज ऑफ फिलिंग ऑफ द पोस्ट बाय कंडक्टिंग इंटरव्ह्यूज इन TET TIT 2022 हॅज बीन इनिशिएटेड। हे तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की या संदर्भामध्ये जी प्रक्रिया आहे ती चालू आहे, परंतु चालू प्रक्रियेच्या व्यतिरिक्त येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी वी देअरफॉर कॉल अपॉन रिस्पॉन्डंट नंबर 2 टू प्लेस अ रोड मॅप before this court indicating the probable dates or period in which the TIT 2023 would commence in 2024। म्हणजे या ठिकाणी काय होतं की अगोदर माननीय न्यायाधीश महोदयांनी जे औरंगाबाद खंडपीठ आहे त्या ठिकाणच्या न्यायाधीश महोदयांनी एक टेंटेटिव्ह शेड्यूल किंवा प्रोबॅबल जे डेट्स आहे किंवा पिरियड आहे ते कोर्टामध्ये सादर करण्यासाठी डेट दिली होती आणि डेट मध्ये या ठिकाणी 5 एप्रिलला अर्जंट ऑर्डर म्हणून जे आहे या ठिकाणी याची सुनावणी झालेली आहे। आता सुनावणीमध्ये बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बोलल्या गेलेल्या आहेत। आता यामध्ये पहिला दुसरा मुद्दा यांनी या ठिकाणी सांगितला की द लर्न ॲडव्होकेट निकम प्लेस ऑन रेकॉर्ड अ कॉपी ऑफ द कम्युनिकेशन डेटेड 26 March 2024 received by him from the Commissioner, Maharashtra State Examination Council, 2 pages. The same is taken on record and collectively marks as X for identification। म्हणजे या ठिकाणी तर काय सांगितलेलं आहे की ॲडव्होकेट निकम यांनी 26/3/2024 ला एक ॲफिडेव्हिट या ठिकाणी सादर केलेला आहे। ॲफिडेव्हिट 2 पेजेसचं आहे, त्या पेजला या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे X आणि हे जे X नावाचं जे पेज आहे ते कुणाच्या वतीने सादर करण्यात आलेलं आहे तर कमिशनर, परंतु हे आयुक्त आपले आयुक्त नाहीयेत, म्हणजे शिक्षण आयुक्त नाहीयेत, तर महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन काउन्सिल म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे हे आयुक्त आहेत, त्यांच्या वतीने हे जे शेड्यूल आहे ते देण्यात आलेलं आहे। आता यामध्ये काय सांगितलेलं आहे तर हा जो पॉइंट आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे। रेफरिंग टू द सेकंड पेज ऑफ X, म्हणजे त्यांचं X म्हणजे काय आहे तर इथे समजून जाऊया ॲफिडेव्हिट आहे। त्या ॲफिडेव्हिटच्या सेकंड पेजवर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ही सबमिट दॅट द TET एक्झाम इज टेंटेटिव्हली शेड्यूल्ड टू बी हेल्ड इन ऑगस्ट-सप्टेंबर 2024। म्हणजे या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की ॲडव्होकेट निकम यांच्या वतीने जे ॲफिडेव्हिट सादर झालेलं आहे त्या ॲफिडेव्हिट मध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की येणारी जी TET परीक्षा आहे त्याचं टेंटेटिव्ह शेड्यूल साधारणतः जे शेड्यूल आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे। या महिन्यामध्ये ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे आणि त्यातल्या त्यात TIT एक्झाम इज टेंटेटिव्हली शेड्यूल इन नोव्हेंबर-डिसेंबर 2024। म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन्ही परीक्षांचं जे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे ते समजून गेलेलं आहे। परीक्षा परिषदच दोन्हीच्या दोन्ही परीक्षा घेणार आहे, ऑलरेडी तेच घेतात आणि आता देखील तेच घेणार आहे। म्हणजे TET ची परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबर 2024 ला होईल, त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरला टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणून TIT ची परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे, असं त्यांनी पुढे पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे। द लर्न ॲडव्होकेट फॉर द पिटिशनर प्रेज दॅट रिस्पॉन्डंट बी डायरेक्टेड दॅट दे शुड नॉट मिस द टाइम शेड्यूल। त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या वतीने आता हा जो टाइम टेबल देण्यात आलेला आहे हा टाइम टेबल अजिबात मिस करणार नाही, म्हणजे या टाइम टेबल प्रमाणे जे आहे पुढची प्रोसेस या ठिकाणी होणार आहे। आता बरेचसे प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे। आता आणखी एक मुद्दा या ठिकाणी बघूया। वी अप्रिशिएट दॅट द एक्झामिनेशन काउन्सिल हॅज कम आउट विथ अ टेंटेटिव्ह प्लॅन अँड वी आर इन्फॉर्म दॅट दिस वुड बी रेग्युलर अॅन्युअल फीचर। आता या ठिकाणी अप्रिशिएट केलेलं आहे कोर्टानं, म्हणजे स्तुती केलेली आहे परीक्षा परिषदेची की इथून पुढे जे आहे रेग्युलर अॅन्युअल बेसिसवर, म्हणजे या नंतरच्या काळामध्ये जे आहे दरवर्षी ही जी परीक्षा आहे TET ची परीक्षा किंवा TIT ची परीक्षा ती रेग्युलर फेज मध्ये आयोजित केली जाणार आहे।
एक मुद्दा झाला. आणि हे जे टेंटेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी देण्यात आल्या कारणाने शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे, इन व्ह्यू ऑफ द अबोव्ह अँड एनी कॉन्सेंट ऑफ द पार्टीज दिस पिटिशन इज डिस्पोज ऑफ. आता या याचिकेचा उद्देश एकदा सिद्ध झालेला आहे, मार्गी निघालेला आहे. त्याच्यामुळे आता ही जी याचिका आहे डिस्पोज झालेली आहे. आता तुमच्या मनामध्ये येतील प्रश्न, खरंच हा जो टाइम टेबल आहे तो या ठिकाणी फॉलो होणार आहे का? तर याचं एक स्पष्ट उत्तर जर द्यायचं झालं तर उत्तर आहे येस. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये 100% या ठिकाणी टीईटीची परीक्षा होणारच आहे. कारण टीईटीची परीक्षा सध्या या मार्च एप्रिलच्या महिन्यामध्येच होणं अपेक्षित होतं. परंतु काय झालेलं आहे की अगोदर जसं आपल्या सर्वांना कल्पना दिल्याप्रमाणे टीईटीची परीक्षा ही IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार होती. परंतु त्याला जे आहे या ठिकाणी पुन्हा रद्द करण्यात आला. तो निर्णय या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. आता टीईटीची परीक्षा पुन्हा एकदा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. परंतु मूळ मुद्दा असा झालेला आहे की ऑफलाईन घेण्याकरिता ज्या कंपनीसोबत ऑलरेडी करार होता जुना परीक्षा परिषदेचा, तो करार या ठिकाणी संपलेला आहे. कारण काय होतं की ऑनलाईन परीक्षा होणार होती, त्याच्यामुळे आता तो करार नव्याने करावा लागणार आहे. आणि नव्याने करावा लागणारा जो करार आहे त्यासाठी निविदा मागवावी लागते, त्यासाठी जे आहे टेंडर मागवावं लागतं. आणि सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या समोर फार मोठं संकट हे आहे की सध्या आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेमध्ये टेंडर टाकता येत नाही, निविदा मागवता येत नाही. त्याच्यामुळे आता ज्यावेळेस ही आचारसंहिता संपेल त्यानंतर टेंडर मागवलं जाईल आणि ही जी परीक्षा आहे ऑफलाईन पद्धतीने कुणामार्फत घ्यायची आहे त्याचा जे काही निर्णय आहे तो त्या टेंडर मार्फत घेतला जाणार आहे. म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी फिक्स झालेली आहे, ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आहे परीक्षा होणार टीईटीची. आता राहतोय दुसरा मुद्दा की खरंच टीआयटीची परीक्षा होणार आहे का? कारण जरी कोर्टामध्ये सादर केलेला असेल तरी देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, खरंच होणार आहे का परीक्षा? त्याचंही उत्तर आहे हो, परीक्षा होईल. परंतु माझ्या माहितीप्रमाणे नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये होईल किंवा नाही हे तर सांगता येणार नाही. परंतु 1-2 महिने पुढे म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्च या महिन्यामध्ये मॅक्झिमम पॉसिबल आहे ही परीक्षा होऊ शकते. जरी डिसेंबरला या ठिकाणी नोटिफिकेशन आलं तर तिथून 1-2 महिन्यांच्या कालावधीमध्ये टीआयटीची परीक्षा देखील होऊ शकते. त्याच्यामुळे ज्या उमेदवारांना या ठिकाणी मार्क्स कमी आहे दुसऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये, त्या उमेदवारांनी तयारी करायला हरकत नाही. आता तुमच्या जीवाभावाचा प्रश्न, कारण बऱ्याच जणांनी या ठिकाणी जे आहे दुपारपासून प्रश्न विचारलेले आहे की सर या टेंटेटिव्ह शेड्यूलचा जो परिणाम आहे चालू असलेल्या शिक्षक भरतीवर होणार आहे का किंवा होऊ शकतो का? तर त्याचं उत्तर माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही असंच आहे. चालू असलेली जी शिक्षक भरती आहे, ज्या शिक्षक भरतीमध्ये 21,678 एवढ्या जागा या ठिकाणी आलेल्या आहेत, त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या जाहिरातीला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. कारण एक राऊंड झालेला आहे आचारसंहितेच्या नंतर किंवा त्याच्या पूर्वी जर समजा विशेष परवानगी मिळाली तर पुढचे जे काही राऊंड आहेत ते लागून जाणार आहे. त्याविषयी तर अजिबात कोणत्याही प्रकारे या ठिकाणी शंका उपस्थित केली जाणार नाही. परंतु काही जणांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की जो फेज 2 होणार आहे, फेज 2 म्हणजे कोणतं? ज्या काही जागा राखीव ठेवण्यात आलेल्या, उदाहरण आपण सांगूया की ज्या 10% जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या की बिंदू नामावली संदर्भामध्ये जे काही प्रश्न उपस्थित झाले होते त्या संदर्भामध्ये ज्या 10% जागा उपस्थित झाल्या होत्या, बाकी राहिल्या होत्या, तर त्या जागा याच परीक्षेतून भरणं अपेक्षित आहे. त्या जागा असतील किंवा आपल्या सर्वांना माहिती आहे की 100% भरती न करता अगोदर जे आहे 80% पद भरती करण्याचा निर्णय घेतला. 80%मधून पुन्हा 10% यांनी मायनस केले. म्हणजे एकूण जर पद कपात बघितले तर 30% आहे, 10% नाहीये. तर मग त्या 30% जागा याच परीक्षेच्या माध्यमातून, याच परीक्षेच्या म्हणजे कोणत्या? तर आताची जी परीक्षा झालेली आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2 नंबरची, त्याच्यावरतीच होणार आहे का? तर मे बी पॉसिबल आहे, त्यावरतीच होणं अपेक्षित देखील आहे आणि ते संयुक्तिक देखील आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये 2-4 दिवसापूर्वी माननीय शिक्षण आयुक्तांना जेव्हा या संदर्भामध्ये प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला होता की याच परीक्षेच्या बेसिसवर या ठिकाणी आम्ही फेज 2 देखील घेणार आहोत. तर अपेक्षा व्यक्त करूया की त्याच परीक्षेच्या बेसिसवर जे आहे फेज 2 देखील होणार आहे. परंतु आता सर्वांनी जे आहे या ठिकाणी ज्या उमेदवारांनी टीईटीची परीक्षा अजून क्लिअर केलेली नाही त्या उमेदवारांनी टीईटीला फोकस करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते देखील एक विशेष काळजी घेऊन की टीईटीची परीक्षा जी आहे, तुम्ही कॅटेगरी मधून असाल किंवा ओपन मधून असाल, तुम्ही ओपनच्या क्रायटेरियाने पास करण्याची या ठिकाणी जे आहे एक शपथ घ्या, एक प्रण घ्या आणि 90+ मार्क घेण्यासाठीच या ठिकाणी प्रयत्न करा. तसंच होणं पॉसिबल आहे. कारण आपण बघितलेलं आहे की राऊंड 1 मध्ये जे आहे कॅटेगरीच्या उमेदवारांना जर ओपनच्या जागा या ठिकाणी घ्यायच्या असतील तर त्यांना टीईटी देखील ओपनच्या मार्काने पास करणं आवश्यक करून ठेवलं होतं. त्यामुळे बरेचसे उमेदवार या ठिकाणी जे आहे डिप्रेशन मध्ये गेलेले आहे. तसं होऊ नये पुढच्या भरतीमध्ये, म्हणून आपल्या सर्वांनी या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. टीईटीची परीक्षा या ठिकाणी ओपनच्या मार्कानेच पास करायची आहे. आता तुम्ही जर का अजूनही फार शांत बसलेले असाल तर तुम्ही थोडंसं ऍक्टिव्ह व्हा. तुमची जर का इच्छा असेल की आपल्याला टीईटी पास करायचीच आहे, आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, तर चिंता करू नका.
मी माझ्या वतीने जे आहे तुमच्याकरिता टीईटी करिता स्पेशली आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच 2024. यामध्ये आम्ही जे आहे शिक्षक पात्रता परीक्षा जी टीईटी आहे त्याचे पूर्ण बॅच या ठिकाणी तुमच्यासाठी आयोजित केलेली आहे. या बॅच मध्ये अतिशय अनुभवी आणि तज्ञ अशा प्रकारची टीम तुमच्यासाठी या ठिकाणी मेहनत घेणार आहे. तुम्हाला डेली बेसिसवर लेक्चर्स देणार आहे. सर्वच्या सर्व लेक्चर्स हे बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचे असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर का इच्छा असेल की मला टीईटीची जी परीक्षा आहे ती एकाच झटक्यामध्ये पास करायची आहे आणि योग्य मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा पास करायची आहे, तेही सर्वच्या सर्व विषयांचा व्यवस्थित अभ्यास करून, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी मिशन टीईटी बॅच सहजपणाने जॉईन करू शकता. यामध्ये तुमच्यासाठी जे आहे मराठी, इंग्लिश, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, गणित, विज्ञान सर्वच्या सर्व विषयांचे लेक्चर्स तुमच्यासाठी आयोजित केले जाणार आहे. आणि ही जी बॅच आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या वेळेप्रमाणे कधीही पाहू शकता. बॅच मध्ये एक लेक्चर तुम्ही कितीही वेळास पाहू शकता. प्रत्येक विषयाचे वेगवेगळे लेक्चर्स आहेत. प्लस तुमच्याकरिता जे आहे ऑनलाईन टेस्ट देखील आम्ही या बॅच मध्ये आयोजित केलेली आहे. तज्ञ व्यक्तींचे गेस्ट लेक्चर्स या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे आपली जी पहिली बॅच होती त्या बॅच मधून एका बॅच मधून जे आहे अतिशय जास्त म्हणजे 402 विद्यार्थी एका दमामध्ये पास करून दाखवणारा हा आपला क्लास आहे. त्याच्यामुळे अगदी फार जास्त फापट पसारा न वाचन करता कमीत कमी वेळेमध्ये अगदी एक्झाम ओरिएंटेड जे काही सिलेबस आहे ते शिकवण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या संपूर्ण टीमची असणार आहे. त्यामुळे निश्चितपणाने तुम्ही जर का या बॅचला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आपल्या गुगल प्ले स्टोर वरून रहमान पठाण ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि अगदी माफूक दरामध्ये जे आहे आपली बॅच अवेलेबल आहे. या बॅचला निश्चितपणाने जॉईन करा. पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही निश्चितपणाने आपली जी टीईटी आहे ती पास केल्याशिवाय राहणार नाही याची मी हमी देतो. मित्रांनो, तुम्हाला जर का हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर ऍप्लिकेशनची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जा, आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला हवी ती बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल किंवा दोन्ही पेपर एकत्र असतील, तुम्हाला जी कोणती बॅच जॉईन करायची असेल ती बॅच तुम्ही या ठिकाणी सहजपणाने जॉईन करू शकता.